नमस्कार. नमस्कार. नमस्ते. जय श्रीराम. आज आपण सर्वजण आपल्या सत्कार समारंभासाठी इथे पोचलेले आहात. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय सेवा केंद्र इस्लामपूर यांच्या वतीनं आपले सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम, शुभ स्वागतम, शतस्वागतम. स्वतःसाठी स्वतः जोरात आपण टाळ्या वाजवूया. आत्ताच मी आपल्याला सांगितलं की परमेश्वराशी बोलायला आपल्याला कशाची आवश्यकता आहे? मौनची आवश्यकता आहे. आणि माणसाशी बोलायला फोनची गरज आहे. फोन जर तुम्हाला नंबर जर माहीत नसेल तर तुम्ही बोलू शकता का कुणाशी? नाही. पण नंबर आला तर लगेचच तुम्ही कॉल करू शकता की नाही? अच्छा, आता परमेश्वराशी बोलायला कोणता फोन नंबर आहे? का त्याच्याकडे काही फोनच नाही आहे? इथे फोन घ्यावा लागतो विकत. त्याच्यामध्ये मेमरी कार्ड, त्याच्यामध्ये सिम कार्ड टाकावं लागेल आणि 4 बॅलन्स टाकावं लागेल, पैसे घालावे लागतील त्याच्यात, तेव्हा आम्ही देवाशी बोलू शकतो. परंतु प्रार्थनेमध्ये, भक्तीमध्ये, मेडिटेशनमध्ये, योगामध्ये आम्हाला 1-0-0-0 डायल करायचं आहे. तुम्ही म्हणाल हे काय आहे? 1 म्हणजे सर्वशक्तिमान परमेश्वर. 1 मेरा तो एक शिव बाबा, दूसरा न कोई. एक भगवानच आहे आपला. दुसरे 1-0 ते सांगतं की मी आत्मा ज्योती स्वरूप आहे. मी आत्मा ज्योती स्वरूप आहे. पॉईंट आहे एकदम. आणि ती कुठं राहते? मस्तकामध्ये राहते. म्हणून आम्ही गंध, कुंकुम, तिलक कुठे लावतो? कुठे लावतो? नाकाच्या शेंड्यावर. कुठे लावतो? बरोबर मस्तकामध्ये लावतो. तुम्हाला कुणीही मारेल, पण मस्तकात कधी कुणी मारले का? आपणच आपल्याला मारून घेतले की नाही? कसं? अरे माझ्या कर्मान, काय माझं फुटकं नशीब. परंतु आपण किती नशीबवान आहोत, आपण किती भाग्यवान आहोत. प्रत्येकजण काही ना काहीतरी काम, व्यवसाय करतो पोटा पाण्यासाठी. परंतु आज आम्हाला सर्वांनाच परमेश्वराच्या घराची, मंदिराची सेवा करण्याची जी सुवर्ण संधी मिळाली. पुरं आयुष्य, 1-2 दिवस नव्हे. आपल्यासारखं भाग्यवान या जगात कुणीही नाही. टाळ्या वाजवा स्वतःसाठी, जोरात टाळ्या वाजवायच्या. टाळ्या वाजवण्यासाठी पण मोठ्याने टाळ्या का वाजवायची? ॲक्युप्रेशर होतं हे. म्हणून भक्ती मार्गामध्ये टाळ्या वाजवायची आपल्याला पद्धत आहे की नाही? भजन आपण करतो, कीर्तन करतो, टाळ्या वाजवते की नाही? कारण माणसं झोपले असतील तर काय होतील? जागे होतील. तर पहिलं हे सौभाग्य आहे आपलं सर्वांचं की आपण डॉक्टर नाही आहे, इंजिनियर नाही आहे, बॅरिस्टर नाही आहे, तर डायरेक्ट परमेश्वराशी संधान साधणारे आपण दुवा आहोत मधले. तर पुजारी या शब्दातच सगळं काही आलं. पु म्हणजे पुण्यवान, पुण्यात्म्य आहात तुम्ही सगळेजण. कबूल आहे? हाजी या नाजी? हाजी. पुण्यात्मा आहे. कुणाचं पण हा घास नाही आहे किंवा कुणाची पण ही ताकद नाही आहे की मंदिरात आतमध्ये गाभाऱ्यात बसून देवाची सेवा करणं. बाकीचे सगळे येतात, बाहेरच्या बाहेर जातात. आलं लक्षात? पण गाभाऱ्यात आतमध्ये देवाच्या जवळ बसणं आणि त्याची सेवा करणं, त्याला खाऊ माखू घालणं, स्नान पाणी करवणं, जे काय आहे ते आपण करतो. आपल्या ह्या पवित्र हाताने आपण करतो. जेवढी आपण सेवा ईश्वराची करत जातो तेवढं भगवान पण आपल्याला ताकद देत जातात. हे बच्चा माझी काय करतोय? सेवा करतो. ईश्वराच्या नजरेमध्ये आम्ही आहोत की नाही? आहे ना? का भगवानाच्या नजरेमध्ये जर मी बच्चा असेल तर भगवान मला मालामाल करेल. मला गरज नाही आहे की कुठल्या भक्ताने किती पैसे टाकले देवाकडून. कधी काय होतं? देवाकडे लक्ष न जाता कुठं लक्ष जातं? आमचं थाळीकडे लक्ष जातं. थाळीमध्ये किती पडते? नाही.
ईश्वर आहे ना तो. म्हणतात की भोलेनाथ का भंडारा भरपूर है. बोलो म्हणा सगळेजण. भोलेनाथ का भंडारा भरपूर, भोलेनाथ का भंडारा भरपूर, कालकंठ दूर, कालकंठ दूर. आणि एकदा बोला सगळे. भोलेनाथ का भंडारा भरपूर, कालकंठ दूर. काही असू दे, एका कागदावरती जर चिठ्ठी लिहून आपण देवाच्या पायी ठेवली ना, चरणी ठेवली ना, की असा असा प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही देवा बघा. आणि सगळ्या जगाच्या त्राता, जगाला चालवणारा का माझी एवढी छोटीशी विनंती मान्य करणार नाही का? करणार ना. सगळ्या दुनियेचं ऐकतो, माझं नाही ऐकणार. पण माझं पण कधी ऐकणार? जेव्हा मी त्याचं ऐकणार, जेव्हा मी त्याचं ऐकणार. आणि त्यालाच म्हणतात श्रीमत. ईश्वराची जी मत आहे त्याला काय म्हणतात? श्रीमत. ते श्रीमत मी जेव्हा 1 तास रोज ऐकते, त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये मुरली म्हणतो, मधुर महावाक्य ज्ञान मुरली. ते जेव्हा आम्ही रोज ऐकत जातो ना, त्यावेळेला ऑटोमॅटिकली ईश्वराची शक्ती पण मिळत जाते. तर खूप म्हणजे पुण्यात्मा आपण आहोत सगळे. जागृत आहे सगळे. काही मंदिर जागृत देवस्थान म्हणतो ना आपण. महाकालेश्वरला जातात बघा, तिथे सुद्धा जागृत देवस्थान. किंवा तुमच्या घरातलं तुमचं जे मंदिर आहे ते सुद्धा जागृत याचा अर्थ काय? जो आता काही मंदिर काय झोपलेत का? काही देवी देवता झोपलेत काय? असं आपण म्हणूया का की ते झोपलेले देवता आहेत म्हणून? असं नाही बोलू शकत आहे आपण. कुठलंच देवस्थान, कुठलंच मंदिर हे झोपलेलं नाही आहे, ते जागृत आहे. पण काही मध्ये खूप ताकद असते. मंदिरात गणपतीची तर खूपच आहे, पण इकडे पुण्याचं दगडूशेठ हलवाई सांगतात ना जागृत देवस्थान आहे. याचा अर्थ काय आहे की जागरण करणं. मी स्वतःला कोण आहे हे ओळखणं पहिल्यांदा. मी आत्मा आहे. हे हाडामांसाचे शरीर आहे ते काय पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पंचमहाभूतामध्ये विलीन होऊन जाणार आहे. मग याला काय पाहिजे? अन्न, वस्त्र आणि निवारा. ते द्यायचं काम कुणाचं आहे? भगवंताचं आहे. भगवंतांनी सांगितले भगवद्गीतेमध्ये, अनन्या चिंतयन्तो जनाः पर्युपास्ते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जी मुलं अनन्य भावानं माझी आठवण करतात, निस्वार्थ भावनेनं माझ्याशी बोलत राहतात, माझ्याशी संबंध ठेवतात, माझी सेवा करतात, त्या मुलांचा योगक्षेम मी स्वतः चालवतो. आज बघा इतके दिवस आता ह्या कोरोना काळामध्ये सुद्धा कुणी लोक आली नाहीत मंदिरामध्ये. इव्हन तो आमच्या सेंटरवरती पण लोक आली नाही. पण काय आम्ही जगलो की नाही? कुणी ना कुणीतरी मंदिरात सेंटरच्या दारामध्ये आमच्या कुणी दूध आणून ठेवून जात होतं, कुणी तांदूळ आणून ठेवून जात होतं. पण कुणी आलं नाही देवाकडं परत. आणि त्या काळामध्ये दारूची दुकानं पहिली उघडली, मंदिर उघडली नाही, शाळा उघडल्या नाही. पहिलं काय उघडलं? आणि दारू पिणाऱ्यांना ते इतका नशा चढला की आम्ही काय केलं, भारत देशाला वाचवलं. भारत देशाला आम्ही बाहेर काढलं. अहो कमालच वाटायला लागली. ज्या रामराज्यामध्ये रामाचं स्थान आहे, ज्या सतयुगामध्ये श्रीकृष्णाचं स्थान आहे, त्याच राज्यामध्ये आज रावणाचं राज्य आहे की नाही? पटते तुम्हाला? पहिलं दुकान जर दारूचं उघडत असेल, हे एक काय आहे? एक निशाणी आहे ना, रावण राज्य चालू आहे त्याची निशाणी आहे. तर जागृत देवस्थान अर्थात मी आत्मा आहे, तुम्ही पण आत्मा आहात. आणि आत्मा आपण सगळे भाई आहोत. हे आहे जागरण करणं. आणि आत्म्याचा पिता कोण आहे? सर्वशक्तिवान परमात्मा आहे. तुम्हा आम्हा सगळ्यांचे देहाचे पिता वेगवेगळे आहेत, आई वडील आपले वेगवेगळे आहेत प्रत्येकाचे, पण आत्म्याचा पिता मात्र सगळ्यांचा एक आहे. म्हणून काय म्हणलं, सबका मालिक एक है. साईबाबांनी पण असा इशारा केला की नाही, सबका मालिक. त्या बोटाकडे कुणाचं लक्ष आहे का? बोटाकडे लक्ष आहे? तर बोटाकडे लक्ष नाही, साईबाबांच्याकडे लक्ष आहे सगळ्यांचं. असा इशारा जो वरती केला आहे, जो देव वरती राहतो, परमेश्वर वरती राहतो, त्याच्याकडे काही त्यांना सांगितलं. त्यांनी जाताना नेहमी सांगितलं की बाई मी काही देव नाही आहे, मी परमेश्वर नाही आहे.
परमेश्वर तू आहे जो माझ्याकडून सेवा करून घ्यायला लागलेला आहे. पण काय झालं, आम्ही तुम्ही सगळेजण कुठं अडकलो? साईबाबांच्याच अडकलो. तिकडे इशारा नाही गेला आमचा, तर देवाकडे काय आम्ही गेलो नाही. हां, तर जागरण म्हणजे काय? स्वतःच्या आत्मिक शक्तींना जागृत करणं. आपल्यामध्ये प्रचंड शक्ती आहे. आज बघा, एक गरीब माणूस आहे. माणसं किती गरीब झालेत. गरीब म्हणजे कशाला? पैशानं तर झालेच सोडा, पण पैशानं पण गरीब होण्याचं कारण काय? ज्या भारतभूमीमध्ये म्हटलं गेले, जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. आणि आता सोन्याची चिडी आहे. ज्या भारत देशामध्ये दुधा तुपाच्या नद्या वाहत होत्या म्हणत होतो आपण, नद्या नाही, भरपूर होत होते, त्या भारत देशामध्ये आज आम्ही एवढे कंगाल झालो, एवढे खाली आलो. याला मूळ कारण आहे की आपल्याकडे जे दैवी गुण आहे, देवतांचे गुण आहे, ते आपण काय झालो? विसरलो. आणि रावणाचे गुण सगळे वापरत गेलो. रावण म्हणतो खा तंबाखू, देवाला काय कळते तंबाखू खाल्लेली? हां, आणि आमच्या इथे म्हणतात की ज्योतिबाच्या आमच्या मंदिरात ज्योतिबाला गेल्यावर देव दारू पितो. एवढी बाटली ठेवतात दारूची. दारू पित असेल का देव? हां, भगवंतानी महादेवानी ज्ञानाचा नशा चढवला म्हणून शिवाला भांग पाजतात लोक. आणि भांग बिंग असले प्रकार देव करेल का? घरादाराचा सत्यानाश होईल, प्रकृती खतम होईल, परिवार उद्ध्वस्त होईल, देश उद्ध्वस्त होईल, असा प्रकार करेल का देव? मला वाटलं मग पुजारी वगैरे रात्रीची घेऊन जात असतील, काय तर होईल, काय नाही कोट पितळी का? देव तर असं पिणार नाही. मग भगवंताला हे सगळं वाढायचं कारण काय आहे? परमेश्वर तर अभोक्त आहे. महादेव शिव पॉइंट ऑफ लाईट आहे, ज्योत आहे, ती परमज्योती आहे. म्हणून ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते. इतकं प्रेम आपापसामध्ये आमचं तुमचं सगळ्यांचं पाहिजे ना. एका गावामध्ये 5 मंदिर आहेत, पण त्या 5 मंदिराच्या 5 पुजाऱ्यांची तोंड 5 दिशेला. तुमच्यापेक्षा माझ्याकडे इन्कम कसं होईल, त्याच्यापेक्षा याचं कसं होईल? नाही. परमात्मा सांगतात की आपण सगळे एक पाहिजे, युनिटी, आणि तीच आपल्यामध्ये. प्रत्येक म्हणतोय मी श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे. आज 5 बोट आहेत, 5 बोटांची लागली जोरात भांडणं. हे म्हणे मी श्रेष्ठ आहे का? गोवर्धन पर्वत उचलला मलाच धरून, तुम्हाला कुणाला धरलेलं नाही, भगवंतानं मलाच धरलंय. छोटेसे 5 बोटांच्या मध्ये ही छोटीशी बोट आहे ना, तन मन आणि धन, बस एवढंच तू माझी मदत कर बाळा. ही 4 बोटं तुझ्या संसाराला लाव. पण एवढी तरी मदत मला करू शकतोस की नाही? दान पुण्यासाठी एवढं तरी करू शकतो की नाही आपण? नाही नाही, आम्ही पुजारी, आम्हाला फक्त घ्यायचं माहिती आहे, घ्यायचं माहिती आहे, द्यायचं माहिती नाही. आपला हात कसा पाहिजे? पहिलं आपण काय करतो? त्यांना प्रसाद देऊ. मागणं ते काही घालत असतील त्या पेटीत, त्या माहिती नाही आपल्याला. पण आपलं काम काय? प्रसाद. आपलं काम आहे तीर्थ. आता त्या प्रसादाबरोबर ज्ञानाचा प्रसाद पण आपण सगळे देऊया. पुढे एखादं आलं, काम होणार तुमचं, काळजी नका करू. बघा कसा शब्द आहे तो, काम होणार. देव बसले का काय? एक शब्द एवढा जरी तुमच्या मुखात गेला ना, त्यांना हलका होईल. जे टेन्शन घेऊन आलाय देवापुढं की एवढं काम माझं झालंच पाहिजे, कारण त्याचा पूर्ण विश्वास आहे आपल्यावर, देवावर, की हे देव माझं काम करणार. हे बोट लागलं भांडायला. हे म्हणते बघा, ज्या वेळेला लग्न केलं जातं त्यावेळेला अंगठी कुणाच्या बोटात आहे? माझ्याच. तुमच्या कुणाच्या बोटात घातली जात नाही. एंगेजमेंट रिंग ही माझ्या बोटात घातली जाते, म्हणून मी सर्वश्रेष्ठ आहे. ही म्हणते हातच्या काकणाला आरसा कशाला पाहिजे? सगळ्यात मोठी कोण? मी. त्यामुळे गप्प बसायचं बाकीच्या. तोपर्यंत हे काय बोलतं बघा, सबका मालिक कोण? कोण? मी. वरती इशारे करायला सबका मालिक एक, म्हणून मी सर्वश्रेष्ठ आहे. बाकी हे म्हणतो, हे बघा तुम्ही सगळे जर भांडू नका. तुम्ही 4 बोटं काही काम करू शकताय का? बघा काहीच करू शकत नाही. मी एकत्र आलो तर तुमच्याबरोबर आलो तर तुम्ही काय तर करू शकताय. उगाच गप्प बसा. आणि एखाद्याला
बेस्ट ऑफ लक द्यायचं असेल तरी सुद्धा माझाच उपयोग आहे, तुमचा नाही. एखाद्याची जिरवायची झाली तर असं जिरवतात. एखाद्या गावात जायचं तर एस टीला असा इशारा करतो आपण, जायचं आहे मला तिकडं थांब. आणि भल्या भल्याला कामाला लावणारा पण अंगठा. आज एवढं वेल क्वालिफाईड एज्युकेशन असून सुद्धा तुम्ही बँकेत गेला काय करतात, अंगठा द्या अगोदर, अंगठा बांधा. म्हणजे अंगठ्याला किंमत आहे की नाही. मी 5 बोटं भांडायला लागल्यावर हे भांडण गेलं विष्णूकडे. विष्णू काय म्हणले, हे बघा तुम्ही बरोबर आहे, सगळेजण श्रेष्ठ आहात, माझं एक छोटंसं काम करा. ते काम जर तुम्ही नाही केलं तर तुमच्या सगळ्यांच्यावर राज्य मात्र माझं असेल. मग सगळे म्हणले हा चांगला सांगा, काय अवघड आहे. तर त्याने एका प्लेटमध्ये बुंदी आणली, पाक घालून घातलेली बुंदी आणली आणि सांगितलं आता लाडू करा. हे लागलं लाडू करायला, जमलं लाडू झाला नाही. हे करायला लागलं, हे करायला, प्रत्येकजण लाडू करायला प्रयत्न करायला लागला. एकट्याला काही ते शक्य. सगळेजण एकत्र आले आणि म्हटले असं तसं नाही तरी विष्णूच आपल्यावरती राज्य करणार. काय नाही, आपण सगळ्यांनी एक सगळेजण एकत्र झाले आणि छानसा लाडू तयार झाला. विष्णूजींनी सांगितले, भगवान विष्णू म्हणतात की मला तुमच्याकडून हेच पाहिजे होतं. तुमच्या लक्षात यायला पाहिजे तुम्ही सगळेच सर्वश्रेष्ठ आहात, छान आहात, परंतु जेव्हा एकत्र येतो आपण तेव्हा त्याची काय बनते, ताकद बनते, शक्ती बनते. आणि अशी शक्ती परमात्मा सांगतात की बच्चे संगठन का किला इतना मजबूत हो कि कोई भी बाहर का आदमी अंदर आ नहीं सकता. आणि हे संघटनाचं बळ आपल्याला काय करायचं आहे, मजबूत. पुढे काही प्रॉब्लेम्स येतील, प्रचंड मोठे प्रॉब्लेम्स येतील, पण आपल्याला सगळ्यांना, म्हणून आपल्या मराठी भाषेत काय म्हणतो, एकीचं बळ, बोला मोठ्याने, एकीचं बळ मिळतं फळ. एकतेचंच बळ काय करतं, आपल्याला फळ देतं, शक्ती देतं, ताकद देतं. आणि म्हणून ह्या 5 बोटांचे जसं महत्त्व आहे तसं तुमचं सगळ्यांचं महत्त्व आहे. आणि तुम्ही आहात म्हणून देव पण आहेत ना मंदिरामध्ये. भले मोगल आले, मोगलांनी प्रचंड आमची मंदिरं तोडली, फोडली, पुजाऱ्यांना मारलं, खूप खूप झालं त्या काळामध्ये, खूप झालं. परंतु परमात्मा सांगतात बच्चे आज प्रत्येक व्यक्तीनं आपल्या ह्या मंदिरामध्ये मनमंदिराला मंदिर बनवायचं. आणि ह्या मनमंदिरात राहणारी मी कोण आहे, चैतन्य मूर्ती आहे. जसं त्या देवाचं मंदिरात दर्शन घ्यायला येतात तसं माझं पण दर्शन घ्यायला लोक येतात. माझा चेहरा जर हर्षित असेल, खुश असेल तर लोकसुद्धा काय म्हणणार, हे खूप काय आनंदी असतात, प्रसन्न असतात. देवाबरोबर आमच्या पुजाऱ्यांचं पण दर्शन घेतलं ना आमचं काम होतंय बरं का, असं खूप लोक बोलतात बघा. हा चेहरा आपला काम करतो. तर आज ह्या तुम्ही सत्कार मूर्ती आहात. आणि री हा शब्द राहिला, पुजारी. री या शब्दामध्ये आहे रीतिरिवाज. आता जे काही आपल्या मर्यादा आहेत, मॉर्निंग उठल्यापासून स्नान पाणी करून देवाचं स्नान पाणी करणं, देवाची आरती करणं, जे काय आहे ते रीतिरिवाजाप्रमाणे करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये खंडन नाही होता कामा नये. तर मला सांगा की आपण मंदिरामध्ये कधी देवाला व्यसनांचा भोग लावतो का? कांदा लसणाचा सुद्धा भोग लावत नाही आपण. जे जेवण बनवलं जातं ते बिना कांदा लसणाचं असतं. आमच्या तासगावमध्ये सुद्धा राजाचं मंदिर आहे, ते गणपतीचं मंदिर, पटवर्धन राजाचं, पण त्यांच्यामध्ये सुद्धा नॉनव्हेज वगैरे शिजवतात. त्यामुळे त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला काही देवाचा प्रसाद करता येणार नाही. आणि पुजारी जे आहेत आमचे जोशी, ते प्रसाद रोजच्या रोज घरातनं बनवून बिन कांदा लसणाचा ते सगळं बनवून मग गणपतीला आमच्या नैवेद्य दिला जातो. तर आज आमच्या ह्या ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये सुद्धा जे जेवण रोजचं बनतं ते बिना कांदा लसणाचं बनतं. दुसरी गोष्ट, व्यसनं नाहीत कुठली. मी आज तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती करते, एक बहीण या नात्यानं थोडंफार काही व्यसन असेल, तंबाखू, बिडी, सिगरेट, गुटखा, मावा, मातांना काय मिसरी, कोल्हापूर, सोलापूर, काय थोडंफार असेल कुठंतरी, तर
आज या भगवंताच्या मंदिरामध्ये तुम्ही दान करून जावा. आजपर्यंत ऐकलं आपण, दान पुण्य हे भारत देशामध्येच केलं जातं, बाहेरच्या देशात केलं जात नाही. एक वेळ कुत्र्या मांजराच्या नावावरतीच संपत्ती करतील, पण माणसाच्या नावावर ती लोक करत नाहीत. तर त्याला विश्वासच नाही आहे, आणि विश्वास ठेवण्यासारखी माणसं आज राहिली पण नाहीत हो. तर दान पुण्य याचा अर्थ पैशाचं दान आजपर्यंत ऐकले आपण, अन्नदान ऐकलेलं आहे, वस्तूंचं दान ऐकलेलं आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे ज्ञानदान. ज्ञानदानाच्या बरोबर गुणांचं पण दान, शक्तींचं दान. आणि हे दान करण्यासाठी राजयोग मेडिटेशन परमात्मा आपल्याला रोज शिकवत आहे. आणि आम्हा बहिणींचा पण हा अनुभव, तुमच्यासारखे आम्ही पण ह्या मंदिराचे कोण आहे, ट्रस्टी आहे, पुजारी आहे. आम्ही पण इथे जे काही येतं, आता इथं बघतो आपण की खूप भाईंची संख्या जास्त आहे, बहिणींची संख्या थोडी कमी आहे आमच्याकडे. तर पुजारी म्हटलं तर मग खूप कमी महिला काम करत असतात. काही जे प्रॉब्लेम्स असतील त्यांची किंवा आणि काय, पण जास्तीत जास्त पुजारी भाईच असतात. ते सकाळी उठून सगळी जी काही पूजा करायची ते करत असतात. परमात्मा सांगतात, बच्चे पूजा तर कराच करा देवाची, परंतु त्या पूजेबरोबर तुम्ही पूज्य पण बना. पू म्हणजे काय, परम पूज्य. परमपिता परमात्मा आहे आणि त्याचे आपण सगळेजण बच्चे आहोत, परमात्म्याचे बच्चे आहोत. साधारण आहे का? म्हणून संकल्पाचा खेळ आहे हा सगळा. बघा, जो तुम्ही विचार कराल मनामध्ये ना, ते पुढं आलंच. अनुभव आहे सगळ्यांना? हा जी, कुणाला अनुभव नाही आहे का? अनुभव नसेल तर तो मंदिरात थांबणार पण नाही. जसं काली मातेला पूजणारे रामकृष्ण परमहंस, आई काली माता, देवी भगवती मला दर्शन दे, इतकं बोलायचे ना देवी बरोबर, प्रचंड बोलणं होतं. आणि देवी पण स्पष्ट बोलायची. तुम्ही आम्ही सुद्धा ज्यावेळेला मूर्तीकडे बघत राहतो कंटिन्यूस बघा तुम्ही 10 मिनटं, चेहऱ्यावर हास्य उमलेल. असं वाटेल की ते मूर्ती दगडाची नाही आहे, ते चैतन्य बसलेलं आहे तिथे. तर ते चैतन्य आपल्यामध्ये पण येण्यासाठी मग देवाचे गुण काय आहेत माहिती आहे का? थोडा आता एक छोटासा आपण एक ॲक्टिव्हिटी करूया, तुम्हाला आवडेल सगळ्यांना, ठीक आहे? हां, अच्छा. जे भाई पाठीमागं बसलेले आहेत, या जरा पुढे. एक चांगले भाई बसले तिथे, पांढरा शर्ट घातलेली, या पुढे या. ही छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे.